महाराष्ट्र की सियासत में बयानबाजी तेज हो गई है। मंत्री संजय शिरसाट ने आज एक पत्रकार परिषद में एक के बाद एक कई तीखे बयान दिए। उन्होंने गठबंधन की एकता से लेकर विपक्षी नेताओं पर हमला बोला और सरकारी योजनाओं को लेकर भी बड़ा स्पष्टीकरण दिया। मंत्री संजय शिरसाट ने साफ कहा है कि आगामी विधानसभा चुनाव महायुति के रूप में ही लड़े जाएंगे। उन्होंने कहा कि अगर गठबंधन में मतभेद दिखे तो जनता भ्रमित होती है, इसलिए एकजुट रहना जरूरी है। संजय शिरसाट ने लाडली बहन योजना पर भी सरकार की मंशा साफ की। लाडकी बहीण योजना जर तुम्हाला परिपूर्ण चालवायची असेल तर यासाठी तुम्हाला ही कसरत करावी लागेल आणि सरकारचा मनोदय जो आहे तो लाडकी बहीण योजना ही चालवायचा आहे। लाडक्या बहिणीचं कुठेही कटछाट होता कामा नये, तिला पैसे भेटले पाहिजे ही सरकारची भूमिका आहे। मग त्यासाठी येणाऱ्या पुरवणी मागण्यामध्ये जे अत्यावश्यक आहेत त्यांनाच निधी देतील असं सरकारने स्वतः जाहीर केलेलं आहे आणि त्याच पद्धतीचे डिमांड ही सर्व खात्यांकडून मागवण्यात आलेले आहेत। म्हणून अतिरिक्त काहीतरी नवीन उभारण्यापेक्षा जो आता फायनान्शियल थोडासा जो क्लच वाटतो आपल्याला तो दूर करण्यासाठी सरकारने घेतलेली ती भूमिका आहे। हे बघा, लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये ना खऱ्या अर्थानं ज्यांना काही सहारा नाही, ज्यांना पुढे जायचं मनस्थिती आहे त्यांची, परंतु त्यांना कोणी मदत करत नाही, त्यासाठी ही लाडकी बहीण योजना आहे। काही आता सरकारी कर्मचारी असतील, काही लोकांच्या तर घरात 4 व्हीलर आहेत, त्यांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा फायदा घ्यावा, हे अति होतंय। म्हणून आता तुम्ही मागच्या वेळेस जर पाहिलं, जेव्हा आम्ही आव्हान केलं, जवळपास 8 लाख लाडक्या बहिणींनी आपले फॉर्म वापस घेतलेले आहेत आणि आता जे काही 2425 मिळालेले आहेत त्यांनी सुद्धा आता ते फॉर्म वापस घेतलेत। परंतु जे झालं ते झालं, यापुढे कोणी असं करू नये अशी विनंती सरकारमार्फत सर्वांना करण्यात येते। नाही, याची वसुली करण्यात येणार नाही। तर बघा, एखादी घोषणा जर सरकारने केली असेल तर त्या घोषणेचं गांभीर्य लक्षात घेऊन ती योजना पूर्णत्वाला नेणं हे सरकारचं काम आहे। घोषणा कोणी केली? सरकारने केली। लाडक्या बहिणीला पैसे द्यायची घोषणा सरकारची होती ना? होती। मग त्याच्यासाठी थोडासा फायनान्शियल तुम्हाला जो काही वाटतोय क्लच आलेला तो येणारच आहे, परंतु ही योजना बंद होणार नाही। लाडक्या बहिणीला पैसे दिले जातील। म्हणून त्याच्या कोणत्या विभागावर काय परिणाम होतोय यापेक्षा त्या लाडक्या बहिणीला पैसे मिळतात का, हा सरकारचा मेन उद्देश आहे। मी जे बोललो होतो त्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झालेली आहे। मुख्यमंत्री साहेबांनी मला जे काही सांगायचं ते सांगितलेलं आहे, म्हणून आता मी त्या विषयावर बोलणार नाही। मी आता त्या विषयावर बोलणारच नाही।